शिस्त, डिसिप्लिन. तर जशी उपस्थिती एखाद्या कामासाठी महत्वाची आहे, तसंच ते काम करत असताना शिस्त देखील महत्वाची असते. तर शिस्त म्हणजे काय पहा, तर व्यवसायाचं काम जे आहे व्यवसायामधलं ते यशस्वीपणे आणि प्रभावीपणे पार पाडले जावे म्हणून कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे काही नियम बनवले जातात आणि हे नियम म्हणजेच शिस्त होय. वर्कशॉपमध्ये काम करत असताना, कारखान्यामध्ये काम करत असताना किंवा कंपनीमध्ये काम करत असताना कामगाराने त्या कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीनं वर्तणूक करावी, कशा पद्धतीनं काम करावं, या संदर्भात नियम बनवलेले असतात. त्याचबरोबर यंत्रावरती काम करत असताना कर्मचाऱ्यांनी ज्या सुरक्षितता घेणं गरजेचं आहे, या सुरक्षितते संदर्भात त्या ठिकाणी तक्ता लावलेला असतो. याला सुरक्षिततेचे नियम असं म्हटलं जातं. तर या सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करून, त्याचबरोबर सेफ्टी डिव्हाइस जे काही दिलेले असतील, सेफ्टी शूज असेल, सेफ्टी बेल्ट असेल, ग्लोव्ज असतील, या सेफ्टी डिव्हाइसचा वापर करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेलं काम नीटनेटक्यापणाने, प्रभावीपणे आणि चांगल्या प्रकारचं करणं याला शिस्त असं म्हटलं जातं. लक्षात. तर जो कामगार शिस्तबद्धरित्या काम करतो तो लगेच इतरांच्या देखील लक्षात येतो आणि तशा पद्धतीनं त्या कामगाराचं किंवा त्या व्यक्तीचं कौतुक देखील होतं. शिस्त ही एक अशी शक्ती असते, एक प्रकारची शक्ती असते की ज्यामुळे संघटनेचं काम जे आहे, कार्य जे आहे, हे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत होते. त्या ठिकाणी संघटनेने हे काम पार पाडण्यासाठी जे काही नियम बनवलेले आहेत, कायदे बनवलेले आहेत, त्याचं त्या कायद्यांचं, नियमांचं पद्धतशीरपणे त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे. आणि शिस्तबद्ध व्यक्तीला हे पालन करण्याचा सराव आपोआप होतो. बऱ्याचशा व्यक्तीमध्ये स्वयंशिस्त असते. सुरुवातीला पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे स्वयंशिस्त म्हणजे काय. ज्या व्यक्तीला स्वयंशिस्त आहे, स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे, अशा व्यक्तीला वेगळी शिस्त लावण्याची आवश्यकता पडत नाही. आणि ज्यावेळी प्रशिक्षणातून शिस्तीचं महत्व अशा व्यक्तींना सांगितलं जातं, त्यावेळी ते अधिक प्रभावीपणे अजून त्या ठिकाणी काम करू शकतात. त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये स्वयंशिस्त नाही, अशा लोकांमध्ये प्रशिक्षणाच्या साहाय्याने त्या ठिकाणी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्याकडून चोखपणे चांगल्या प्रकारे शिस्तीच्या वातावरणात काम करून घेतलं जातं. तर उपस्थिती जशी महत्वाची आहे तशी शिस्त देखील महत्वाची आहे. तुम्ही जर शिस्तीत काम करत असाल, शिस्तप्रिय असाल, तर त्या ठिकाणी तुमच्या उपस्थित राहण्याला काहीतरी अर्थ राहतो आणि ते काम तुम्ही प्रभावीपणे त्या ठिकाणी उपस्थित राहून पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम पूर्ण करू शकताय, काम पार पाडू शकताय. परंतु तुम्ही जर नुसतेच उपस्थित राहिले आणि जेवढं सांगेल तेवढं जर काम करायला लागले, तर त्या व्यक्तीला शिस्तबद्ध व्यक्ती न म्हणता बेशिस्त वर्तन समजलं जाईल. किंवा एखादं काम सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही त्या कामाचा, त्या सूचनेचा आदर न करता जर उद्धटपणे बोलत असाल, तर अशा व्यक्तीला बेशिस्त व्यक्ती समजलं जाईल किंवा बेशिस्तपणा समजलं जाईल. ज्या व्यक्ती शिस्तीमध्ये असतात त्या व्यक्तींना कधीही समाज त्या व्यक्तींचं कौतुकच करत असतो. आणि ज्या व्यक्ती उद्धटपणे वागतात, बेफिकीरपणे वागतात, बेशिस्तपणे वागतात, त्यांना लोक किंवा समाज हा नावं ठेवत असतो, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी तुमच्या बाबतीत देखील तसंच आहे. तुम्ही वर्गामध्ये आल्यानंतर कोणता विद्यार्थी शिस्तीत राहतो, कोणता विद्यार्थी बेशिस्त राहतो, हे आम्हाला लगेच समजत असतं. जे विद्यार्थी शिस्तीत राहतात,
शिक्षकांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करतात, अभ्यास करतात, ते व्यक्ती नेहमी शिक्षकांना देखील शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून प्रिय असतात. परंतु जी मुलं उद्धटपणे बोलतात, शिक्षकांशी नीट वागत नाहीत, अनादर करतात, अशी मुलं मात्र शिक्षकांना कसं आहे बेशिस्त असल्यामुळं त्यांचं वर्तन आवडत नाही. अशा विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या वर्तनात बदल करणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त ही प्रत्येकामध्ये असेलच असं नाही, परंतु तुमचं जे काही वर्तन आहे हे वर्तनामध्ये इतरांची शिस्त पाहून तुमच्या वर्तनामध्ये बदल होऊ शकतो. इतर मुलं जर चांगली वागतात तर आपण का वागू शकत नाही, असा स्वतःच्या मनामध्ये स्वतः तुम्ही विचार केला पाहिजे. आपल्या शेजारचा मुलगा, आपल्या शेजारी बसणारा मुलगा याला सर चांगले म्हणतात आणि आपल्याला वारंवार बोलतात, म्हणजे तुमचं काहीतरी चुकतं. आणि शिक्षक जर तुम्हाला बोलतात तर ते तुम्हाला शिस्त लावावी म्हणून बोलतात. तुमचं आणि त्यांचं काही वैर नसतं. शिक्षकांशी कुठल्याही विद्यार्थ्याचं काही वैर असण्याचं कारण नाही, परंतु तुम्हाला शिस्त लागावी, तुम्ही शिस्तप्रिय राहावेत. व्यवहारात पुढे जाऊन वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना, कारखान्यामध्ये तुम्ही जेव्हा भविष्यात कामाला लागाल त्यावेळी ठिकाणी काम करत असताना तिथल्या लोकांनी, समाजाने तुम्हाला नावं ठेवता कामा नये. ज्या वेळेस तुम्ही शिस्तीत नसताय, गैरवर्तन करताय, शिस्त पाळत नाही, अशा वेळी तुमच्या पालकांचा, आई वडिलांचा आणि शिक्षकांचा त्या ठिकाणी उद्धार होत असतो. त्यांना नावं ठेवली जातात. शिक्षकांनी काय शिकवलं का नाही असं म्हटलं जातं, आई बापांनी काय शिकवलंय का नाही या मुलाला असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे. शिस्तीला फार महत्व आहे. आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणतंय ही एक अभिमानाची बाब आहे, परंतु आपल्याला कोणीतरी नावं ठेवतंय, हा मुलगा फार खोडसाळ आहे, उद्धट आहे असं म्हणतोय, म्हणजे आपला आणि आपल्या वडीलधाऱ्यांचा तो अपमान आहे, आपल्या आई वडिलांचा अपमान आहे, आपल्या शिक्षकांचा अपमान आहे. आणि या चांगला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांचा राग येतो, परंतु तुम्हाला शिस्त लागावी, भविष्यात व्यवहारात जगात वावरत असताना कशा पद्धतीनं तुमची राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे याचं महत्व जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिस्त लागत नसते. आणि शिस्त लागणं हा एकमेव उद्देश हा वरिष्ठांचा असतो. तर कंपनीमध्ये देखील तसंच आहे. प्रशिक्षणाद्वारे तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये शिस्त यावी, शिस्तबद्ध वातावरणात चांगल्या प्रकारचं प्रभावीपणे काम व्हावं, गुणवत्तापूर्ण काम व्हावं असं त्या ठिकाणी वरिष्ठांना अपेक्षित असतं. आणि जर तसं झालं तर तुमच्या जीवनात त्या ठिकाणी आमूलाग्र असा बदल होत असतो. कंपनीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी तुमची जी आर्थिक गरज आहे ती भागवण्यासाठी येत असते, परंतु त्या ठिकाणी आर्थिक गरज तुमची जर भागायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काम नीटनेटकं केलं पाहिजे, शिस्तबद्ध पद्धतीने केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढे भविष्यात इन्क्रिमेंट मिळतात, बढती मिळते आणि पगार वाढवून मिळतो. तर या आपल्या जीवनाशी निगडीत असलेली ही शिस्त ही गोष्ट आहे. वेळेच्या बाबतीत शिस्त फार महत्वाची आहे. एखाद्याला दिलेली वेळ पाळलं पाहिजे, एखाद्याला दिलेल्या वेळेवर तुम्ही त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्हाला शिस्तबद्ध म्हणता येईल. वेळेच्या बाबतीत शिस्त पाळणे व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. ठरवून दिलेल्या कामाच्या वेळेचं पालन करा. तुम्हाला जी काही वेळ ठरवून दिलेली आहे 8 तासामध्ये तुम्हाला 100 प्रोडक्ट बनवायचे आहेत, तर तुम्ही त्या वेळेचं भान ठेवून त्या वेळेमध्ये जर तशा पद्धतीने प्रोडक्शन केलं तर ते शिस्तबद्धरित्या चांगल्या प्रकारे तुम्ही केलेलं प्रोडक्शन असेल. परंतु जर तुम्हाला असं वाटलं की ते होतच नाही, मी काय करू, याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम केलेलं नाही.
सिरियस घेतलेलं नाही आणि याचा परिणाम तुमच्या कामावरती भविष्यामध्ये होतो. तर त्या दृष्टीने ठरवून दिलेल्या कामाच्या वेळेचं पालन करा. तुम्हाला जी काही वेळ दिली तेवढ्या वेळेत काम करा. एखाद्याला ठरवून दिलेली वेळ तुम्ही पाळा, त्या वेळेत तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. दुसऱ्या कुणाला जर वेळ दिली असेल तर त्याला देखील त्याच वेळेस उपस्थित राहण्याचा योग्य तो सल्ला द्या. वेळेचं महत्व पटवून द्या आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करा किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्या वेळेत काम पूर्ण करण्याचा, तेव्हा निश्चितच तुमचं जे काम आहे ते त्या वेळेत पूर्ण होईल. हा देखील शिस्तीचा भाग आहे. व्यवसायातील नियमांचे आणि आखलेल्या पद्धतींचे पालन करा. जे काही व्यवसायामध्ये नियम बनवलेले आहेत त्या नियमांचं, ज्या काही कामाच्या पद्धती बनवलेल्या आहेत त्या कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही त्या ठिकाणी काम करणं, त्या कारखान्यामध्ये त्या व्यवसायामध्ये काम करणं, हा देखील एक शिस्तीचाच भाग आहे. दिलेल्या वेळेबाबत एकनिष्ठ राहून वेळेचा आदर करणे. वेळेचा आदर करायला शिका. वेळ वाया घालवू नका. तर दिलेल्या वेळेबाबत एकनिष्ठ राहून वेळेचा आदर करणे हा देखील शिस्तीचाच भाग आहे. त्याचबरोबर आपली असलेली स्वयंशिस्त, स्वतःला स्वतःने ओळखणे आणि त्यानुसार काम करणे, आपलं कामाच्या ठिकाणी असलेलं वर्तन, आपण कशा पद्धतीने सहकार्यांशी वागतो, कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने त्यांना कामात मदत करतो, कशा पद्धतीने कामामध्ये त्यांची मदत घेतो, हा सर्व भाग आपल्या वागण्यावर चालण्यावर असतो आणि हा सर्व काय आहे, शिस्तीचाच भाग असतो. लक्षात. आता शिस्तीचा उद्देश आणि शिस्तीचं महत्व आपण पुढे पाहणार आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या. नंतर आपण शिस्तीचं महत्व पाहणार आहे लगेच. आता मी सांगितलं त्याप्रमाणे पहा. शिस्तीमुळं व्यक्तीचं वर्तन मध्ये देखील बदल होऊ शकतो. सर्वच व्यक्ती काही सारख्या गुणांच्या नसतात. काही व्यक्तीमध्ये जे गुण आहेत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये असतीलच असं नाही. म्हणजे एकसारखे व्यक्तिमत्व असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण आणि अवगुण असतात आणि त्यामुळं त्या व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांमुळं, त्या व्यक्तीमध्ये असलेल्या अवगुणांमुळं त्या व्यक्तीचं वर्तन निश्चित होत असतं. समोरच्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे हे ती व्यक्ती किती शिस्तबद्धरित्या राहते यावरून समजत असतं. त्या व्यक्तीमध्ये जे काही गुण आहेत, अवगुण आहेत, हे त्या व्यक्तीच्या वर्तनावरून समजत असतं. त्यामुळं आपलं वर्तन जे आहे हे वर्तन बदलण्यासाठी शिस्त हा भाग उपयुक्त आहे. शिस्त ही व्यक्तीचे वर्तन बदलण्यास आणि त्याचा विकास होण्यास मदत करते. सगळ्याच व्यक्ती शिस्तप्रिय असतील असं नाही किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वयंशिस्त असेल असं नाही. परंतु जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकतो. तुम्हाला शिस्त नाही, मला लोक अशी पण नावं ठेवतात, समाज असं पण नाव ठेवतो, तर मी असंच वागणार, असं जर जेव्हा तुमचा समज होईल तेव्हा तुम्ही पूर्णपणे भविष्यामध्ये पूर्णपणे बिघडलेले असाल. तुमच्यामध्ये तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला नाही. हीच बाब तुम्ही अशी पाहू शकताय की लोक मलाच का नाव ठेवतात, मलाच का दोष देतात, याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. दुसऱ्या व्यक्तीला ती लोक चांगली म्हणतात आणि तुम्हाला मात्र ती लोक नाव ठेवतात, तुमचे दोष दाखवतात. याचा अर्थ तुम्ही आत्मपरीक्षण करून ते जे दोष आहेत, त्या ज्या त्रुटी आहेत आपल्यामध्ये, ते जाणीवपूर्वक त्या घालवण्यासाठी प्रयत्न करू शकता. एक प्रकारचे ते कमकुवत दुवे आहेत तुमच्यामध्ये. ते कमकुवत दुवे काढून टाकल्याशिवाय तुमच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. मग ते कमकुवत दुवे काढून टाकण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. आणि ही जेव्हा तुम्ही स्वतःला शिस्त लावून घ्याल तेव्हा लोक तुमच्या स्वभावामध्ये झालेला
फरक लगेच जाणवेल तुमच्या वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना, आणि त्या ठिकाणी तुमच्या कामातून जाणवेल तो बदल. तुम्ही पूर्वीपेक्षा शिस्तबद्धरित्या जेव्हा काम कराल तेव्हा पूर्वीपेक्षा तुमची कार्यक्षमता वाढलेली असेल, पूर्वीपेक्षा तुमची कौशल्य जे आहे, कार्यकौशल्य ते वाढलेलं असेल. चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा काम करू लागाल तेव्हा तीच लोक जी तुम्हाला नावं ठेवत होती, तुमच्या कामामध्ये चुका दाखवत होती, घाईघाईत काम करतो त्यामुळे चुकतो असं म्हणत होती, तेच लोक त्या ठिकाणी किती चांगलं काम करतो, किती मुलगा चांगला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी कौतुक करतील आणि त्यावेळी तुमचा उत्साह अजून वाढेल. हा परिणाम कशाचा आहे? तुम्ही शिस्तबद्धरित्या त्या ठिकाणी वागलात, शिस्तबद्धरित्या काम केलं, याचा परिणाम हा त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच जाणवतो. लगेचच तुमच्यातले त्या ठिकाणी बदललेले गुण त्या ठिकाणी इतरांना दिसतात. तर हा फार मोठा शिस्तीचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण आत्मपरीक्षण केल्यानंतर स्वतःला त्या ठिकाणी शिस्त लावू शकतो. काही व्यक्तींमध्ये स्वयंशिस्त असते, त्या व्यक्तींना वेगळी शिस्त लावण्याची गरज नाही. आणि अशा ज्या व्यक्ती आहेत, शिस्त असलेल्या व्यक्ती नेहमी जीवनात यशस्वी होतात हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीमध्ये स्वयंशिस्त आहे, ज्यांनी स्वतः शिस्त लावून घेतलेली आहे, ते जेव्हा एखाद्या कारखान्यामध्ये कामाला जातात तेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळी, मुलाखतीच्या वेळीच समोरच्या वरती छाप पाडतात आणि तो जॉब ते स्वीकारतात. तातडीने त्यांची त्या ठिकाणी नेमणूक होते आणि जेव्हा त्यांची नेमणूक झालेली असते कामामध्ये, त्या ठिकाणी जे काही काम दिलेलं असतं, स्वयंशिस्त असलेली व्यक्ती त्या ठिकाणी त्या कामावरती देखील त्यांची छाप पाडतात, अधिकाऱ्यांचं मन जिंकतात, वरिष्ठ जे काही इंजिनियर्स असतील, मॅनेजर असतील यांचं मन ते जिंकतात आणि त्या ठिकाणी तातडीने त्यांना बढती मिळत जाते, पगार वाढत जातो आणि ज्या उद्दिष्टासाठी त्यांनी त्या प्रवेश केला त्या संस्थेमध्ये, त्या संघटनेमध्ये, त्यात ते यशस्वी झालेले असतात. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की स्वयंशिस्त असलेल्या व्यक्ती या नेहमी जीवनात यशस्वी होतात. आता या ठिकाणी आपण व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने, कारखान्याच्या दृष्टीने, एखाद्या तुम्ही भविष्यात कारखान्यात कामाला लागणार आहेत, एखाद्या व्यवसायामध्ये लागणार आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करणार आहेत, तर या व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने शिस्तीचं उद्देश आणि महत्व आपण पाहणार आहे. शिस्तीचा उद्देश जो आहे की आपण व्यवसायामध्ये ज्या कोणत्या व्यवसाय आपण करणार आहे किंवा एखाद्या कारखान्यात काम करणार आहे त्याच्यामध्ये यशस्वी होणे आणि अर्थार्जन आपलं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करून आपलं जीवनमान उंचावणे हा प्रत्येक व्यक्तीचा उद्देश असतो. आता हा उद्देश सफल करण्यासाठी किंवा हे ध्येय गाठण्यासाठी शिस्तीचं महत्व कशा पद्धतीने आहे पहा. जे आपण ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करता येते हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुमच्या अंगामध्ये शिस्त असेल, तुम्ही शिस्तप्रिय असाल, तर जे काही तुम्ही उद्दिष्ट ठरवले त्यामध्ये निश्चितच यशस्वी होत आहे. व्यक्ती स्वेच्छेने वागणुकीचे अपेक्षित मापदंड स्वीकारतो. जेव्हा तुम्ही उद्दिष्ट निश्चित करताय त्या ठिकाणी आपण त्या कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, याचं जे मापदंड आहे, मोजमाप आहे, हे तुम्ही तुमचं स्वतःचं करून तशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करू शकताय. तुम्ही एक ठरवलेलं असतं त्या ठिकाणी की मला शिस्तीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करायचंय. त्यामुळं आपण स्वतःचं व्हॅल्युएशन स्वतः करू शकतो. आपण किती त्या कामामध्ये यशस्वी झालो हे शिस्तीचं महत्व आहे. योग्य दिशानिर्देशन करण्यास मदत मिळते. शिस्तीमुळं कामाला दिशा देण्यासाठी, स्वतःला दिशा देण्यासाठी, स्वतःला जीवनात पुढे जाण्यासाठी, हे मार्गक्रमण करत असताना दिशा देण्यासाठी शिस्त फार महत्वाची आहे. शिस्तीमुळे एकमेकांचे संबंध चांगले राहतात. जे आपले सहकारी असतील, आपल्याबरोबर काम करणारे किंवा स्पर्धक उद्योजक असतील, स्पर्धक व्यावसायिक असतील, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवण्यासाठी शिस्त देखील महत्वाची असते. त्यांच्याशी बोलत असताना, त्यांच्याशी वागत असताना आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलतो, कसं वागतो, आपलं बोलणं कसं आहे, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि हा देखील शिस्तीचा भाग असतो. दुसरं, मालक कामगार. तुम्ही जर मालक असाल तर तुमचे आणि कामगारांचे संबंध चांगले राहण्यासाठी शिस्त फार महत्वाची आहे. त्या कामगारांचे ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तुम्ही समजून घ्या. त्यांना काय म्हणायचंय, त्यांचं मत काय आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार त्याच्यावरती
तडजोड करा त्यांच्या मागण्यांची. एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. तुम्ही त्या कामगारांना, त्या कामगार संघटनांना असं म्हणू शकत नाही की तुमच्या अवास्तव मागण्या आहेत की मी मान्य करू शकत नाही. त्यावेळी कामगार अचानक भडकेल, कामगार आंदोलन करेल, कामगार संघटना आंदोलन करतील, कंपनी बंद पाडतील, उत्पादन बंद पडेल. म्हणजे तोटा काय झाला? आपला झाला, मालक म्हणून तुमचा तोटा झाला. तर असं करू नका. तुम्ही त्या ठिकाणी डोकं शांत ठेवून शिस्तबद्धरित्या त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यातल्या किती मागण्या तुम्ही पूर्ण करू शकताय हे जर त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं आणि उर्वरित मागण्यांचं आपण भविष्यात विचार करू असं सांगितलं, त्यांची प्रत्येकाला अजून 5,000 रुपयाची जर पगारवाढीची मागणी असेल तर बाबा आपल्याला एवढं शक्य नाही, पण आपण एक पर्याय काढून 5,000 ऐवजी तुम्ही काहीतरी थोडंफार कमी करा. ते म्हणतील 4,000, तर आपण एक मध्य तोडगा म्हणून 3,000 पर्यंत तुम्हाला वाढवून वेतनवाढ देतो आणि इतर ज्या मागण्या आहेत ह्या पण काही आपण पूर्ण करू शकतो. असं जेव्हा तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन सांगाल तेव्हा त्या कामगारांची निष्ठा तुमच्याविषयी, मालकाविषयी आणि त्या उद्योगाविषयी वाढलेली असेल आणि ते अजून प्रभावीपणे त्या ठिकाणी काम करू शकतील. तर हा कशाचा भाग झाला? तुमच्या शिस्तीचा, तुमच्या शिस्तप्रिय वागण्याचा. तुम्ही त्या कामगारांशी शिस्तप्रिय वागले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना बोलण्यासाठी वेळ दिला, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि त्याचा फायदा तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी निश्चितच होईल. कारण तुम्ही त्यांच्या मागण्यांचा आदरपूर्वक त्या मागण्या त्यांच्या मान्य केलेल्या आहेत. सगळ्याच केलेल्या नाहीत, काही भविष्यात आपण करू हे त्यांना सांगितलं, पण ते विश्वासात घेऊन सांगितलं. तर अशा पद्धतीने तुम्ही मालक असाल तर असा प्रभाव पडेल. जर तुम्ही कामगार असाल तरी देखील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत हे शांतपणे मालक वर्गाला सांगितल्या पाहिजे. तुम्ही कामगार संघटना म्हणून किंवा कामगार म्हणून तुमच्या मागण्या तुम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मालकासमोर सादर केल्या, त्या त्यांना पटवून दिल्या. आम्हाला एवढा अपेक्षित का पगार वाढवून पाहिजे, आम्हाला एवढ्या सुट्ट्या का गरजेच्या आहेत, आम्हाला शैक्षणिक सुविधा त्या ठिकाणी का गरजेच्या आहेत, किंवा इतर जे प्रकल्प आहेत, इतर ज्या कंपन्या आहेत त्या अशा अशा पद्धतीने सुविधा देतात आणि मग साहेब आम्हाला त्या मानाने कमी सुविधा मिळतात, म्हणून आम्हाला या सुविधा मिळणं गरजेचं आहे. हे तुम्ही जेव्हा शांतपणे मालक वर्गाला, व्यवस्थापनाला पटवून देतात तेव्हा तुमचा त्या ठिकाणी शिस्तीचा भाग लक्षात येतो आणि मालक वर्गाला किंवा व्यवस्थापनाला तुमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य कराव्या लागतात. तर अशा प्रकारे मालक आणि कामगार संबंध सलोख्याचे राहण्यासाठी शिस्त महत्वाची आहे. तुम्ही मालक म्हणून विचार केला तरी सुद्धा त्या ठिकाणी कामगार वर्गाचा विचार करून त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकताय आणि तुमचे संबंध चांगले ठेवू शकताय. तुम्ही कामगार असाल तर तुमच्या मागण्या मालक वर्गाला तुम्हाला पटवून देता आले पाहिजेत. तुम्ही नुसतंच आम्ही आंदोलन करू, आमच्या मागण्या मान्य करत नसाल तर आम्ही कामावर येणार नाही, काम बंद आंदोलन करू, हे असं जर म्हटलं तर तुमच्या मागण्या मान्य होणार नाही. तर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पटल्या पाहिजेत व्यवस्थापनाला, तरच त्या ठिकाणी त्या मागण्या मान्य होऊ शकतात आणि त्या मागण्या तुम्ही शिस्तीच्या वातावरणात शिस्तबद्धरित्या त्या ठिकाणी मालक वर्गाला आणि मॅनेजमेंटला पटवून दिल्या पाहिजे. हा शिस्तीचा भाग झाला आणि संबंध सलोख्याचे राहण्यास देखील मदत होईल. आणि या सगळ्या बाबीमुळं मालक कामगार संबंध जर सलोख्याचे राहिले तर त्या ठिकाणी मालक वर्गाला देखील फायदा होईल. कारण मालक कामगार संबंध चांगले असल्यामुळे कामगार उत्साहाने काम करेल आणि प्रोडक्शन वाढेल. प्रोडक्शन वाढलं की त्यांचं उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं की उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढलं की एकूण जे काय आहे ते उत्पन्न वाढल्यामुळे त्यातला वाटा काही कामगारांना पण मिळेल आणि कामगारांचा पगारही वाढेल. म्हणजे मालक वर्गाला जेव्हा जास्त उत्पन्न होईल तेव्हा त्या ठिकाणी कामगार वर्गाला देखील त्यातला वाटा दिला जाईल. कामगार वर्गाचा देखील त्या ठिकाणी पगार वाढेल, त्यांना बोनस दिला जाईल, इन्सेंटिव्ह दिला जाईल, ओव्हरटाईम दिला जाईल. तर अशा पद्धतीने एकंदरीत त्या ठिकाणी मालक आणि कामगार यांच्यातला आत्मविश्वास देखील वाढेल. पण त्यासाठी संबंध शांततामय असणं गरजेचं आहे आणि हे संबंध शांततामय तेव्हा राहील ज्या वेळेस मालक आणि कामगार हे दोघे देखील शिस्तप्रिय असतील आणि शिस्तीच्या वातावरणामध्ये त्यांचं काम चाललेलं असेल. लक्षात. त्याचबरोबर एकमेकांचा आदर करता येतो कामगारामध्ये किंवा कामगार आणि इंजिनियर, कामगार आणि मॅनेजमेंट या सगळ्यांचा एकमेकाचा त्या ठिकाणी
शिस्तीचं वातावरण जर असेल, शिस्त जर असेल त्या संघटनेमध्ये, तर एकमेकांचा त्या ठिकाणी आदर करता येतो. कोणी एकमेकाचा राग करत नाही, द्वेष करत नाही, एकमेकांचे सहकार्य घेता येते. जर काही तुमचं चुकत असेल तर त्या ठिकाणी मॅनेजर किंवा इंजिनियर तुम्हाला समजून सांगेल, त्या ठिकाणी तुम्हाला रागावणार नाही. त्या ठिकाणी एकमेकांचं सहकार्य घेता येईल, दुसऱ्या कामगारात सहकार्य घेता येईल तुम्हाला. जर तुम्हाला काही चुका वारंवार जर होत असतील तर तुम्ही तुमच्या सहकार्याला विचारू शकताय, हे असं का होतंय, किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू शकता, ही माझ्याकडून साहेब अशी अशी चूक होती तर काय केलं पाहिजे, तुम्ही मला सांगा. तर असं एकमेकांचं त्या ठिकाणी सहकार्य मिळू शकतं. पण वातावरण हे शांततेचं असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंशिस्त असलेल्या व्यक्ती किंवा ज्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे. स्वयंशिस्त प्रत्येकामध्ये असेल असं नाही, पण प्रशिक्षणाने किंवा अनुभवाने जेव्हा शिस्त येईल आणि ज्या शिस्तबद्ध व्यक्ती असतील किंवा स्वयंशिस्त असलेल्या व्यक्ती असतील यांचं मनोधैर्य आणि कार्यक्षमता ही उच्च प्रतीची असते. ज्या व्यक्तींमध्ये स्वयंशिस्त आहे किंवा ज्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेलं आहे आणि शिस्तीच्या वातावरणात जे काम करतात त्यांचं मनोधैर्य उंचावतं, आणि मनोधैर्य उंचावलं की त्यांचं कार्यक्षमता वाढते, आणि कार्यक्षमता वाढली की त्या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वास वाढला की उच्च प्रतीचं असं काम होतं, आणि उच्च प्रतीचं काम झालं की त्या ठिकाणी ते त्यांचं उद्दिष्ट जे आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये कामाचं यशस्वी होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी शिस्तीचं हे महत्व आहे. लिहून घ्या.